त्याचा संगम आहे. आता जशी आपली हे आवडगावची हां खोबरागडी, गाडवी आणि वैनगंगा. वैनगंगा. त्रिवेणी संगम. तर ते खोबरागडी कुठे मिळली आहे, खालती आहे. गाडवी इकडे वरती आहे, एका ठिकाणी नाही आहेत. मग त्याला संगम नाही म्हणत का? हां, त्याला संगम म्हणतात तो का फक्त नाही? दोन देतात झाला. जे तीनही म्हणजे एका ठिकाणी मिळत आहेत, हां तो झाला त्रिवेणी संगम. आवडगावचा. आवडगावला कुठे त्रिवेणी संगम आहे? हो. नाही. नाही तर तुम्ही असं नैसर्गिकरित्या तीनदा एकाच वेळेस एकाच ठिकाणी येतो हां. म्हणाल तर नाही जमत, शक्यच नाही, कुठंच नाही होऊ शकत असं. तर तोच हो. नाही तसं होऊच नाही शकत. बघा 3 नद्या एकत्र आल्या आणि त्यांचं पाणी एकमेकांत मिसळलं तर संगमच झाला ना. नाही, पाणी आता याचं पाणी कुठं मिसळणार एकतर. नाही ते वरून येतात.